भाग 2 सत्र 3 ऐच्छिक मराठी पेपर क्रमांक 4 काव्यगंध या पुस्तकातील केशवसूत यांच्या सामाजिक कवितेचा आपण अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला कवी केशवसूत यांचा थोडक्यात परिचय मी आपल्यासमोर मांडतो आहे. कृष्णाजी केशव दामले म्हणजेच कवी केशवसूत होत. आपल्या वडिलांच्या केशव या नावावरून त्यांनी केशवांचा मुलगा म्हणून केशवसूत हे टोपण नाव त्यांनी स्वीकारले. त्यांचा जन्म 15 मार्च 1866 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मालगुंड या गावी झाला. खानदेशातील भडगाव येथे नगरपालिका शाळेत ते शिक्षक होते. 1905 मध्ये हुबळी येथे प्लेगच्या रोगानं त्यांचं निधन झालं. खरं तर त्यांच्या निधनानंतर केशवसूतांची कविता हा जो काव्यसंग्रह आहे तो हरी नारायण आपटे यांनी प्रकाशित केला. आधुनिक काव्याचे जनक म्हणून ते ओळखले जातात. इंग्रजी साहित्यातील सॉनेट हा 14 ओळींचा काव्यप्रकार सुनीत या नावाने त्यांनी मराठीत आणला. केशवसूत यांच्या 5 कविता ज्या आहेत त्या 5 कवितेचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. केशवसूतांची सामाजिक कविता म्हणून अंत्यजाच्या मुलाचा पहिला प्रश्न ही जी कविता आहे ती या ठिकाणी आपण आता अभ्यासणार आहोत. काव्यगंध हे जे पुस्तक आहे हे शिवाजी विद्यापीठ अभ्यास मंडळानं संपादित केलेलं अशा प्रकारचं हे पुस्तक आहे. आणि या संपादित पुस्तकामधील त्यांची ही कविता आपण अभ्यासणार आहोत. या कवितेचा थोडक्यात अशा प्रकारचा जो सारांश आहे तो सारांश या प्रकारचा आहे. अंत्यजाची म्हणजे अस्पृश्यांची मूल. आणि ही अस्पृश्याची असणारी जी मुलं आहेत ती मुलं रस्त्याच्या कडेला खेळत असताना त्यांच्यासमोर एक जो बिकट अशा प्रकारचा जो प्रसंग आहे तो प्रसंग या कवितेमध्ये कवीनं मांडलेला आहे. सुरुवातीला ही कविता आपण पाहणार आहोत. अंत्यजाच्या मुलाचा पहिला प्रश्न. मुले अंत्यजांची बिचारी मजेने पथाच्या अहो खेळताती कडेने. दुरुनी तेथे विप्र डौलात आला. विप्र म्हणजे ब्राह्मण. दुरुनी तेथे विप्र डौलात आला. वदे काय तो मुग्ध त्या बालकाला. सरारे दुरी पोर हो महारड्यांचे. चला खेळ हे मांडले डोंबलाचे. निघा वाट द्या लवकरी ब्राह्मणाते. पळाली मुले कोण राहील तेथे. परी एक त्यातील तैसाची ठेला. उगारीत दी दुष्ट तो यष्टी केला. यष्टिका म्हणजे काठी. म्हणे गाढवा सावलीना पडेल. दुरी हो पाहा हाच खाऊ मिळेल. तदी बाळ तोई घराला निघाला. मनी आपुल्या या करी चिंतनाला. जरी त्यावरी सावली माझी गेली. तरी काय बादाशी ठेविलेली. घरी जाऊनी तिची माते विचारी. वदे ते दवा त्याची माता बिचारी. आम्ही नीच बा आणि ते लोक थोर. तया पाहता होई जे नित्य दूर. सुदे बोलली हे परी काय तिंते. कळे की जगी नाडुनिया परांते. म्हणून करुणी अधि घोर पाप. जनी गाजवी मानवी स्वप्रताप. अशा प्रकारची ही केशवसूतांची कविता आहे. आणि या कवितेचा थोडक्यात सारांश अशा प्रकारचा आहे.
अंत्यजाची म्हणजे अस्पृश्यांची मुले रस्त्याच्या कडेला मजेत खेळत होती. इतक्यात एक ब्राह्मण तेथे आला. तो मुलांना म्हणाला, महाराच्या पोरानो, व्हा बाजूला. ब्राह्मणाला दिसत नाही का? चला पळा, मला वाट द्या. त्यांचे बोलणे ऐकून सगळी मुले पळाली. कोण थांबेल तेथे? पण एक मुलगा तेथे तसाच उभा राहिला. तेव्हा ब्राह्मणाने काही काठी उगारली आणि म्हणाला, गाढवा, तुझी सावली पडेल ना माझ्यावर, या काठीचा खाऊ देईन. हे बोलणे ऐकून तो मुलगाही घरी पळाला. तो विचार करत होता, माझी सावली पडली तर याला काय त्रास होईल बरे. तो घरी गेला व आईला प्रश्न विचारू लागला. तेव्हा आई म्हणाली, बाळा, आपण नीच म्हणजे खालच्या जातीचे लोक आहोत. ती थोर म्हणजे उच्च जातीची आहेत, म्हणून आपण लांबच राहत जा. ही केशवसुतांची अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची कविता आहे. 1885 नंतरच्या काळात लेखन केलेली ही सुबक सुंदर अशा प्रकारची कविता आहे. खरं तर या कवितेमध्ये 4 केंद्रे आहेत. तत्कालीन जाती व्यवस्थेचं भीषण दर्शन जे आहे ते दर्शन देखील या कवितेमध्ये घडविलं आहे. कवींचे निधन होऊन जवळजवळ 115 वर्षे झाली, तरीही कविता ताजी, वाचनीय आणि चिंतनीय अशा प्रकारची वाटते. तर या ठिकाणी ही अशी एक सामाजिक कविता म्हणून या कवितेचा सारांश जो आहे तो आपल्यासमोर ठेवलेला आहे. विद्यार्थी मित्र हो, धन्यवाद.